तळेखोल गावचे ग्रामस्थ 15 दिवसांपासून उपोषण करत आहेत, कारण या भागात असलेल्या दगडाच्या खाणींमुळे आणि दगड क्रशर्समुळे इथल्या ग्रामस्थांचं जगणं मुश्किल झालंय। सिंधुदुर्ग प्रदूषणाच्या विळख्यात, क्रशरमुळे लोकांचं जगणं मुश्किल, पाण्याचे स्रोत आटले, शेतीला फटका। 14 दिवसांपासून ग्रामस्थांचं उपोषण, भेगा पडलेल्या भिंती, पाण्याचे आटलेले स्रोत, झाडांवरची धूळ, ही सारी दृश्य सिंधुदुर्गातल्या तळेखोल गावातील। गेल्या अनेक वर्षांपासून तळेखोल गावाला दगडी खाणी आणि क्रशर्सचा विळखा पडलाय आणि त्यामुळे सिंधुदुर्गातील गावाचं वैभव हरवत चाललंय। एवढंच नाही तर क्रशर्समुळे गावाला प्रदूषणाचाही विळखा पडलाय। या दगडी क्रशर्समुळे ग्रामस्थांचं जगणं मुश्किल झालंय। पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटलेत, तसंच काजू बागांसह इतर पिकांना त्याचा मोठा फटका बसलाय। त्यामुळे ग्रामस्थांनी खडी क्रशर बंद करण्यासाठी उपोषण सुरू केलंय। इथे आमचं गावात जगणं मुश्किल झालेलं आहे। सर्व गाव धुळीस मिळालेलं आहे आमचं। त्या कारणाने तिथे जगायला म्हणजे एक आम्हाला मार्गच असा नाही आहे। आमच्या काजू बागा ती सर्व नष्ट झालेल्या आहेत। धुळीमुळे लोकांना श्वासनाचे आजार निर्माण झालेले आहेत। आपल्या महाराष्ट्राच्या यंत्रणेचा पण त्यांना सपोर्ट आहे आणि त्या सपोर्टावर आजपर्यंत आम्हाला 14 दिवस आले, तर आजपर्यंत आज एक कुठचाही अधिकारी आम्हाला इथं भेट देण्यासाठी आलेला नाही किंवा आज तुमचं हे अमुक करूया तमुक करूया अशा पद्धतीने मिटवूया असे काय पण केलेले नाही। त्यावेळी खडी क्रशरमुळे तळेखोल गावातील घरांना मोठा फटका बसलाय। खडी क्रशर सुरू झाल्यानंतर घरातील भांडी हलतात, तसंच धूळही घरात जात असल्याचं महिलांनी सांगितलंय। घरांना भेगा पडल्या, विहिरीचं पाणी आटलं, रस्त्यावरची धूळ घरात स्वयंपाक घरात भरून जेवणावर बसतात। जेवणावर भांडी स्टँडवरची खाली पडतात। ग्रामस्थांनी खडी क्रशर विरोधात उपोषणाचं हत्यार उपसल्यानं आमदारांनी उपोषण थांबवण्यासाठी पत्र पाठवल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय। मात्र जोपर्यंत खडी क्रशर बंद होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार करण्यात आलाय। आमदार आहेत त्यांनी पत्र पाठवलंय की आपण दिनांक 3-1 जानेवारीला या ठिकाणी उपस्थित राहणार, पण आम्ही त्यांना उपोषण आपलं स्थगित करावं म्हणून सांगितलं। पण आम्ही त्यांना परत पत्र दिलंय की आम्हाला जोपर्यंत ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत बंद झालेला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही। पर्यावरणाची हानी करणारा नाणार प्रकल्प उद्धव ठाकरे यांनी रद्द केला होता। आता मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे सिंधुदुर्गातील खडी क्रशर बंद करून ग्रामस्थांना दिलासा देणार का, हाच खरा सवाल आहे। दिनेश केळुस्कर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।